नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. पोलीस पाटील भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्यासाठी अर्ज कसा भरायचा, पात्रता निकष काय-काय आहेत, कागदपत्रे कोणती लागणार आहेत आणि शेवटची तारीख काय आहे, याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आपण आपल्या चॅनलवर नवनवीन भरती प्रक्रिया तसेच वेगवेगळ्या शासकीय योजनांची माहिती सर्वप्रथम देण्याचा प्रयत्न करत असतो. चला तर मग पाहूयात की कोणत्या जिल्ह्यासाठी पोलीस पाटील भरती सुरू झालेली आहे आणि यासाठी अर्ज कसा करायचा. तर हिंगोली जिल्ह्यातील रिक्त पदांसाठी पोलीस पाटील भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्याचा नोटिफिकेशनही देण्यात आलेलं आहे 9/1/2026 रोजी. इथं पाहू शकता हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली उपविभागीय परिशिष्ट अप्रमाणे रिक्त असलेली पोलीस पाटील पदे भरण्याबाबत हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली उपविभागाचे उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील गावात पोलीस पाटील पद भरतीसाठी अर्हताधारक उमेदवाराकडून विहित नमुन्यात फक्त ऑनलाईन पद्धतीने हिंगोली pp.recruitonline.in या संकेतस्थळावर अधिकृत अर्ज मागवण्यात येत आहेत. म्हणजे तुम्हाला अर्ज कुठे करायचे आहेत याची वेबसाईट लिंक इथं दिलेली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात कधी होणार आहे? 12/1/2026 पासून 10 वाजल्यापासून हे सुरू होतील अर्ज आणि अंतिम दिनांक आहे 26/1/2026. पात्र अपात्र उमेदवार अर्जाची छाननी करून यादी प्रसिद्ध करणे 29/1/2026. पात्र उमेदवारांना प्रवेशपत्र निर्गमित करणे 1/2/2026 आणि लेखी परीक्षा असणार आहे तुमची 8/2/2026 रोजी. प्रथम उत्तर तालिका म्हणजे आन्सर की येणार आहे 8/2/2026 ला. प्रश्नपत्रिकेतील प्रश्नाबाबत व उत्तर तालिकाबाबत काही आक्षेप किंवा हरकती नोंदवायच्या असतील तर 9/2/2026 रोजी तुम्ही नोंदवू शकता आणि फायनल आन्सर की जे आहे ते 10/2/2026 रोजी प्रसिद्ध होईल. लेखी परीक्षेचा निकाल 10/2/2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर कागदपत्रे तपासणी आणि मुलाखती 11/2/2026 ते 13/2/2026 मध्ये घेतल्या जातील. तर परीक्षा शुल्क किती आहेत पहा. खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये आणि आरक्षित किंवा आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातील यांच्यासाठी 800 रुपये लागणार आहेत. संकेतस्थळावर अर्ज भरताना तुम्हाला ऑनलाईन हे शुल्क भरणं गरजेचं आहे. ऑनलाईन अर्ज कुठे करायचा आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही मिळून जाईल. तर यामध्ये पाहू शकता पोलीस पाटील पदासाठी किमान आवश्यक अर्हता काय-काय आहे. अर्जदार हा किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. म्हणजे तुमची SSC उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. वयोमर्यादेकरता अर्जदाराचे दिनांक 26/1/2026 रोजीचे वय विचारात घेतले जाईल. अर्जदाराचे वय 26/1/2026 रोजी 25 पेक्षा कमी नसावं आणि 45 पेक्षा जास्त नसावं. पोलीस पाटील पदाकरता वयोमर्यादा शिथिलक्षम नाही. यामध्ये 25 ते 45 याच वयोगटातील अर्जदार अर्ज करू शकतात. अर्जदार हा संबंधित गावचा स्थानिक व कायम रहिवासी असावा. त्याच्यासाठी तुम्हाला तहसील कार्यालयाकडून वय व अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल प्रमाणपत्र काढावे लागेल. अर्जदाराने अर्जामध्ये स्वतःचा आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक नमूद करायचा आहे. अर्जदार शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा. अर्जदाराचे चारित्र्य निष्कलंक असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्य सेवा लहान कुटुंबातील प्रतिज्ञापत्र नियम 2005 मधील लहान कुटुंबाची अर्हता धारण करणे आवश्यक आहे. अर्जदार याची अर्हता दिनांकास 2 पेक्षा जास्त अपत्य नसावेत. प्रवर्गनिहाय आरक्षित पदाकरता त्या प्रवर्गाचे सक्षम अधिकारी यांनी निर्गमित केलेले जातीचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे आवश्यक राहील. इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, विजा अ व भजब क ड सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग या प्रवर्गातील अर्जदार यांना सन 25-26 या कालावधीतील वैध असलेले उन्नत आणि प्रगत व्यक्तिगट म्हणजे क्रिमिलियर यामध्ये मोडत नसल्याबाबत नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करायचं आहे. त्यानंतर EWS मध्ये असेल तर त्याचं तुम्हाला प्रमाणपत्र सादर करायचं आहे. सर्व कागदपत्रे व पात्रता निकषांसाठी अर्हता दिनांक 26/1/2026 राहील. यामध्ये परीक्षेचं स्वरूप असणार आहे. 80 मार्काची लेखी परीक्षा असेल. त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत आहे. 20 मार्काची एकूण गुण असणारे 100. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असणार आहे पहा. गुणाची जी परीक्षा असणार आहे लेखी परीक्षा यामध्ये इयत्ता 10वी पर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित असलेले सामान्य ज्ञान, गणित, स्थानिक परिसराची माहिती व चालू घडामोडी विचारल्या जातील. तोंडी परीक्षेचे किमान गुण यामध्ये तोंडी परीक्षा असणार आहे आणि तुम्हाला पेपर लिहित असताना काळ्या शाईचा बॉलपेन वापरावा लागेल. निवड पद्धती, अटी व शर्ती इथं तुम्ही पाहू शकता निवड प्रक्रिया कशी केली जाणार आहे. त्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील पोलीस पाटील पदभरती 2026 ची परीक्षा जिल्हा स्तरावर एकाच दिवशी व एकाच वेळी घेण्यात येईल.
यामध्ये रिक्त असलेल्या जागाही तुम्हाला यामध्ये पाहायला मिळतील. तर यामध्ये तुम्हाला कोणत्या गावामध्ये रिक्त पद आहे आणि आरक्षण कोणासाठी आहे इथे तुम्ही पाहू शकता. हिंगोली, सागद गाव आहे. यामध्ये अनुसूचित जाती SC सर्वसाधारण यासाठी आहे. त्यानंतर हिंगोली, कलगाव, वऱ्हाडी असे वेगवेगळे गाव आहेत. इथं तुम्ही पाहू शकता. याची PDF लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. अशा वेगवेगळ्या 134 गावातील रिक्त जागासाठी ही जाहिरात काढण्यात आलेली आहे. तर या PDFची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आपल्या टेलिग्राम चॅनललाही मिळून जाईल. इथं तुम्हाला स्वघोषणापत्रही देण्यात आलेलं आहे. जाहीर प्रकटन इथं तुम्ही पाहू शकता. ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात, अंतिम तारीख, परीक्षा फीस किती असणार आहे, अर्हता काय काय असणार आहे आणि तुम्हाला फॉर्म कुठं भरायचा आहे याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. याबाबत तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.